नमस्कार, सांगावर आपलं सहर्ष स्वागत. संवाद उमेदवारांशी या कार्यक्रमामध्ये आपलं सहर्ष स्वागत. आज आपल्या सोबत एक सुशिक्षित व्यक्तिमत्व आहे, एक नवीन चेहरा आहे. प्रभाग क्रमांक 31 मधून अनुसूचित जाती महिला प्रवर्गातून त्या निवडणूक लढायला इच्छुक आहेत आणि सुशिक्षित लोकांनी राजकारणामध्ये यावं आणि यायला पाहिजे अशा सुशिक्षित व्यक्तिमत्व पूनम अमित सुवाशे आपल्या सोबत आहेत. नमस्कार ताई. खऱ्या अर्थाने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या यंदाच्या निवडणुकीमध्ये नवीन चेहरे आणि तरुण चेहरे फार दिसणार आहेत. खऱ्या अर्थानं सुशिक्षित नागरिकांमध्ये आता जागृती होते. या दृष्टीने एक नवीन चेहरा पिंपळी गुरव सांगवी प्रभाग क्रमांक 31 अनुसूचित जाती प्रवर्गामधून मधून त्या इच्छुक आहेत. ताई नमस्कार. तुम्ही इच्छुक उमेदवार आहात तुमच्या प्रभागामधून. काय परिस्थिती आहे आणि असं का वाटलं तुम्हाला की सामान्य घरातून येऊन उमेदवारी घ्यावी आणि नगरसेवक व्हावं असं का वाटतंय? म्हणजे तुम्हाला असा काही राजकीय वारसा आहे का, सामाजिक वारसा आहे? तसा मला राजकीय वारसा आहे. माझ्या सासऱ्यांपासून, माझ्या घरातून तेच आहे. माझे मिस्टरही राजकीय काम केले आहे. मिस्टरांनी आधी निवडणूक लढवलेली आहे पहिली 2017ची. त्यांना 2000 वोटिंग होतं आमच्या प्रभागातून, अप्रभाग 31 मधून. आणि सासऱ्यांनी बरेच असे राजकीय सामाजिक कार्य केलेले आहेत. त्याच्यामुळं मला असं वाटलं आता ह्या वेळेस नवीन चेहऱ्याची गरज आहे, नवीन गोष्टींची गरज आहे. प्रभागात वेगळं काहीतरी घडायला हवं, ह्याच्यासाठी मी उभा राहणार आहे. इच्छुक आहे मी. लोकांना पण असं वाटतंय आता नवीन संधी द्यावी. प्रत्येक नवीन उमेदवार हवाय, आता प्रत्येक माणसाला सुशिक्षित हवाय. मला काय म्हणायचं, आता सध्या पिंपरी चिंचवड शहरामध्ये भाजपचं वातावरण दिसतंय. माध्यमांमध्ये आम्ही सातत्याने बघतो की सतत भाजपची हवा आहे असं सध्या माध्यमांमध्ये दिसतंय चित्र. एवढ्या मोठ्या बलाढ्य शक्तीला तुम्ही कशी टक्कर देऊ शकाल? सध्या तर ग्राउंड लेवलला मी फिरले. आता जेव्हा मी माझ्या प्रभागात फिरलेले आहे, बचत गट असेल, अनेक गोष्टी आहेत, महिला आहेत भरपूर. तर जनतेत असं काही वाटत नाही की भाजप नाही का व्यवस्थित आहे किंवा सरकार म्हणून ते प्रभावी, असं काही नाहीये. भारतीय जनता पार्टीकडे इच्छुकांची गर्दी लागलेली असताना सुद्धा तुम्ही त्यांच्या विरोधात उभं राहण्याची तुम्ही एक डेअरिंग करताय. बरं, का असं, म्हणजे काय वाटतंय की तुम्ही फाईट देऊ शकता? भाजपचा रोष आहे जनतेत, असं बरेच ठिकाणी दिसून आलेलं आहे, ऐकलेलं आहे. मी प्रभागात भरपूर ठिकाणी फिरलेले आहे ग्राउंड लेवलला. तर अशा बऱ्याच गोष्टी आहेत की भाजपनं चांगलं नाही केलेलं, असं भाजपबद्दल कोणी चांगलं बोलत नाहीये. खूप रोष आहे भाजपच्या विरोधात, जनतेमध्ये रोष असं तुम्हाला म्हणायचं. हो, त्यामुळं एक तुम्ही पुढे नेतृत्व करण्यास इच्छुक आहे. बरं, ह्याच्यामध्ये आता प्रभागात सध्या साधारणपणे आपण बघतो की जनरली आम्ही पण वेगवेगळ्या प्रभागामध्ये फिरतोय. तुमचा जो प्रभाग क्रमांक 31 आहे, पिंपळी गुरव सांगवी, पिंपळी गुरव नवी सांगवी असा प्रभाग आहे तुमचा. तर या प्रभागामध्ये आता सध्या काय समस्या आहेत किंवा तुम्ही त्या प्रभागाला कसं पाहताय की भविष्यात प्रभाग असा असायला पाहिजे? पहिली समस्या तर आमच्या आता पाण्याचा खूप मोठा प्रॉब्लेम आहे आमच्या प्रभागाला. तर तो नसावा. बरेच महिला खूप, म्हणजे पाण्याबद्दल आमच्या इथं खूप समस्या आहे. पूर्ण पिंपरी चिंचवडलाच आहे, पण परंतु आमच्या भागात 24 तास पाणी पुरवठा, ड्रेनेज, नाले स्वच्छ व्हावे. आणि माझ्या काहीशा भागामध्ये झोपडपट्टी पण आहे. मी उल्लेख नाही करू शकत, पण नाही का, झोपडपट्टी आहे. तर मी तिथं पण फिरलेले आहे. तर त्या महिलांचा एकच रोष आहे की तुम्ही आम्हाला आमची गटारं, आमचे ड्रेनेज व्यवस्थित असावेत. शेवटी त्यांनाही लहान लहान मुलं आहेत, आरोग्याच्या समस्या उद्भवतात त्याच्यामुळं. तर ते बंदिस्त असावं व्यवस्थित आणि पाण्याचा पुरवठा 24 तास व्हावा, ह्याच्यासाठी मी प्रयत्नशील राहील. आता पाणी 24 तास का होत नाही बरं? सगळी शहराला पाणी पुरवठा करणारे जे धरण आहेत पूर्ण भरलेले आहेत पूर्ण क्षमतेने. तरी पण विद्यमान सरकार, आता तर प्रशासन आहे, तरी पण त्यांनी 24 तास पाणी पुरवठा केलेला नाही. तर तुम्ही भविष्यात करणार आहात? हा, रोज पाणी प्रभागात यावं, त्या दृष्टीने मी प्रयत्न करणार आहे. आणि एवढी मोठी पार्टी म्हणजे जनता पार्टी आहे, आता त्यांचं आता सरकार आहे, तर त्यांनी असं काहीच बदल घडवलेले नाहीये की पाणी जेव्हा इलेक्शनला, म्हणजे जेव्हा मतदान लागतं तेव्हा भरपूर अशा काय ते वादे करतात की जनता पार्टी आम्ही हे करू, आम्ही ते करू, पण त्यातला एकही त्यांनी काही वायदा पूर्ण केलेला नाहीये. तुम्ही थेट भारतीय जनता पार्टीवर रोष व्यक्त करताय. भारतीय जनता पार्टी तर म्हणते की पिंपरी चिंचवडचा आम्ही खूप प्रचंड प्रमाणामध्ये विकास केलेला आहे, डेव्हलपमेंट केलेला आहे. काय डेव्हलपमेंट केलेली आहे बीजेपीने? आता भटक्या कुत्र्यांचे लसबंदी, त्याचा मोठ्या कोट्यवधीचा त्यांनी घोटाळा केलेला आहे. कागदोपत्रे त्यांनी फक्त लस बंदी केलेली आहे, पण असं प्रत्यक्षात काहीच झालेलं नाही. म्हणजे
भटक्या कुत्र्यांच्या नसबंदीच्या याच्यामध्ये त्यांनी मोठा भ्रष्टाचार केला आहे. खूप मोठा भ्रष्टाचार केलेला आहे त्यांनी. फक्त कागदपत्रे लिखी आहेत की आम्ही नसबंदी केलेली, पण असं काही नाही. काय काय रोष आहे भारतीय जनता पार्टीची? आशिया खंडातली सगळ्यात मोठी आपली पिंपरी चिंचवडची महानगरपालिका आहे. आजपर्यंत कधीही नगरपालिकेला, आपल्या महानगरपालिकेला कधी कर्ज घेण्याची गरज नाही लागली. बीजेपीच्या काळात महानगरपालिका कर्जबाजारी झालेली आहे आणि माणसांच्या डोक्यावर ते कर्ज आहे. अच्छा, ते कधी नव्हे, ते आता महानगरपालिका आपली कर्जाच्या कर्जात बोझ्याखाली आहे. वाकलेली. कर्जात आहे. टीपी आणि टीपी या प्लॅनच्या नावाखाली लोकांना बेघर करण्याचा प्लॅन आहे बीजेपीचा. तर ते काय आपण होऊन देणार नाही. शिक्षण क्षेत्रात पण त्यांनी खूप मोठा घोटाळा केला आहे. जे मुलांना साहित्य मिळत होतं, DBT च्या डीबीटी साहित्य अंतर्गत साहित्य भेटतं, तर त्यात पण त्या लोकांनी खूप मोठा घोटाळा केलेला आहे. मला वाटतं जो 2.25 कोटींचा भ्रष्टाचार याच्यामध्ये झालेला आहे. बऱ्याच लोकांनी RTI टाकून ती माहिती मागून घेतली. माझ्याकडे पण ती माहिती आलेली आहे. डीबीटीच्या अंतर्गत त्यांनी साधारणतः काहीतरी अर्धवटच ही योजना राबवलेली आहे. 2.25 कोटींचा घोटाळा आहे. हे सगळे घोटाळे असताना, नागरिकांना माहित असताना, पण बीजेपी एवढी कॉन्फिडन्स मध्ये कसं काय आम्हीच निवडून येऊ शकू किंवा आम्ही निवडून येऊ शकू? बीजेपी म्हणते की आम्ही सगळी कामं केलेले, ठामपणे एक हाती आम्ही बीजेपीची सत्ता आणू, 100 पेक्षा जास्त कॅन्डिडेट आम्ही विजय करू, असं ते म्हणताय. ही माध्यमामध्ये चर्चा आहे, फक्त टीव्ही, न्यूज, पेपर ह्याच्यामध्ये चर्चा आहे. पण जेव्हा तुम्ही ग्राउंड लेवलला पाहताय तर तशी काही चर्चा नाहीये. दुबार मतदान यादी किंवा मशीन घोटाळा, म्हणजे मशीन हाच कॉन्फिडन्स आहे त्यांचा. कॉन्फिडन्स आहे, दुसरं काही नाही त्यांच्याकडे. तरी सामान्य जनता वैतागलेली आहे पूर्ण बीजेपीला. बरं, आता तुम्ही जर निवडून आलात, आता खऱ्या अर्थानं सामान्य जनतेने जर का खरंच मनावर घेतलं की मागच्या वेळेस आपण भारतीय जनता पार्टीची सत्ता देऊन बघितली आणि तुम्ही सांगितलेल्या पद्धतीने एवढे घोटाळे जर का भारतीय जनता पार्टीच्या याच्यामध्ये होत असतील, आताच अलीकडच जी गोष्ट टाउन प्लॅनिंगच्या नावाखाली असेल किंवा आता स्मार्ट सिटीच्या अंतर्गत प्रचंड मोठा घोटाळा झालेला आहे. आता जरी आपण बघितलं तर पिंपरी चिंचवड शहराचे जे काही मोठमोठाले रस्ते होते, आता ते टाउन म्हणजे स्मार्ट सिटीच्या अंतर्गत ते रस्ते अरुंद केलेले आहेत. फुटपाथला कितीतरी % रस्ता घेतलेला आहे. उद्या भविष्यात परत ट्रॅफिकची समस्या होणार आहे, परत रस्ते ते मोठे करावे लागणार आहेत. म्हणजे आता स्मार्ट सिटी अंतर्गत जो काही पैसा खर्च केलेला आहे सरकारने, आता म्हणजे प्रशासनाने, तो खर्च हा कारणी लागणार नाही. केलेली कामं त्यांना ती परत मोडीत काढावं लागतील, कारण रस्ते लागणार आहेत. तर या ज्या गोष्टी आहेत, आता ताईंनी सांगितलेल्या पद्धतीनं हे लोकांच्या का लक्षात येत नाही? पोटतिडकीने त्यांनी सांगितलं की एवढं प्रचंड संख्येमध्ये बीजेपीचा घोटाळा त्यांनी आता बोलून दाखवला आपल्यामध्ये. पण लोक तरी देखील निवडून देतील का बीजेपीला? यावेळेस काय वाटतंय? असं तर काही दिसत नाहीये चिन्ह की बीजेपी ह्यावेळेस येईल. पण मी तुम्हाला मागाशी सांगितलंय, दुबार मत यादी आणि मशीन, म्हणजे प्रामाणिकपणे आणि अगदी हेल्दी वातावरणामध्ये आणि निपक्षपातीपणे जर का निवडणूक झाली तर नवीन चेहऱ्यांना आणि सत्ता पालट होऊ शकते, असं वाटतंय तुम्हाला? चिन्ह दिसतात ते असं. बरं, आता तुम्ही इच्छुक आहात तुमच्या प्रभागातून निवडून येण्यासाठी, निवडणूक लढवण्यासाठी आणि प्रभागाचं नेतृत्व करणार आहात. कुठल्या पक्षचिन्हावर किंवा कुठल्या पक्षाकडून तुम्ही निवडून लढवणार आहात ते मी आत्ताच नाही सांगू शकत, पण योग्य वेळी योग्य निर्णय घेईल. तुम्ही आता प्रभागामध्ये फिरलेला असाल, लोकांचं किंवा लोकमत तुमच्या सोबत आहे असं वाटतंय का? हो, वाटतंय ना. कारण माझ्या घराने, म्हणजे माझ्या सुवास्य फॅमिलीने खूप असे सामाजिक कामं केलेली आहेत, राजकीय कामं केलेली आहेत. आणि मी सुद्धा खूप बचत गटात, महिला बचत गट असतात, खूप असे कार्यक्रम असतात, सखी मंच वगैरे. मी खूप असं माझा संपर्क आहे. आणि माझे मिस्टर अमित सुहासे, ते पिंपळे गुरव शाळा नंबर 54 इथं शिक्षण समितीवर उपाध्यक्ष आहेत. त्यांचं शिक्षण कार्य व्यवस्थित आहे, म्हणजे छान आहे. तर आणि मी पण तिथं शाळेमध्ये गेल्यानंतर संपर्क मी प्रत्येक पालकांसोबत साधलेला आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की माझा संपर्क तर दांडगा आहे. जनसंपर्क तुमच्या म्हणजे तुमचा जनसंपर्क आहे आणि लोकमत पण तुमच्या बाजूने असं तुम्हाला वाटतं. आणि पक्षाचं चिन्ह किंवा पक्षाचं तुम्ही नाव जरी सांगितलेलं नसेल तरी प्रेक्षकांना योग्य वेळी योग्य निर्णय तुमचा कळेल, असं आम्हाला देखील कळवा लवकरच की कुठल्या पक्षाकडून तुम्ही निवडणूक लढवणार आहात. खऱ्या अर्थानं पूनम अमित सुहासे यांच्या घरामध्ये एक सामाजिक वारसा आहे, राजकीय वारसा. आपण जर का पाहायला गेलं तर अमित सुहासे यांनी मागच्या 2017 इलेक्शन शिवसेनेकडून लढलेले होते. त्यांना बऱ्यापैकी चांगली मतं पडलेली होती, कारण त्यांच्या वडिलांचा सामाजिक वारसा पाहता ते राजकीय क्षेत्रामध्ये उतरल्यानंतर आणि शिक्षण क्षेत्रातलंही त्यांचं मोठं भरीव काम आहे.
आपल्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वेगवेगळ्या शाळा आहेत, त्या वेगवेगळ्या शाळेला व्हिजिट देऊन ते शिक्षणाच्या दृष्टीनं मुलांसाठी वेगवेगळे उपक्रम राबवत असतात आणि शालेय शिक्षण समितीवर ते उपाध्यक्ष असल्यामुळे देखील पिंपळी गुरव, नवी सांगवी किंवा तो जो काय प्रभाग क्रमांक 31 आहे, शिक्षण क्षेत्रामध्ये अमित सुवासे यांचं काम आहे किंवा पालकांची थेट संपर्क असल्यामुळे एज्युकेशन क्षेत्रामध्ये पण त्यांना काम करायचं असतं. त्यांचे पती या क्षेत्रात काम करत असल्यामुळे त्यांना पण वाटतं की पतीच्या खांद्याला खांदा देऊन प्रभाग क्रमांक 31 मधून तुम्ही सुद्धा लोकप्रतिनिधी म्हणून समोर यावं आणि महिलांच्या समस्या असतील किंवा विद्यार्थ्यांच्या समस्या असतील किंवा प्रभागातल्या एकंदरीत जे काय मूलभूत समस्या असतील या सोडवण्यासाठी तुम्ही सक्षम आहात असं तुम्हाला वाटतंय म्हणून तुम्ही फेस करताय. प्रभागात तुम्ही काय कराल बरं भविष्यात आता? आमच्या प्रभागाला पाण्याचा प्रॉब्लेम आहे, ड्रेनेज, रस्ते, त्यासाठी पार्किंगचा आमच्या इथं प्रॉब्लेम आहे भरपूर. जसं पार्किंगला अजिबात नाहीये. भरपूर भाजीवाले हातगाडी वगैरे राहतात. अतिक्रमणाचा भरपूर प्रॉब्लेम आहे आम्हाला. तर असं होऊ नये ह्याच्यासाठी मी खूप प्रयत्न करणार आहे. मग आता ते जे काय रस्त्यावरती भाजीवाले, हातगाडीवाले किंवा ज्यांच्या हातावरती पोट आहे, उदरनिर्वाह करतात, त्यांचे खूप हाल आहेत. मग त्यांच्यासाठी तुम्ही काय मंडई वगैरे? भाजी मंडईसाठी योग्य पर्यायी जागा निवडेल मी, कारण ते गरजेचं आहे. आता त्यांची पण हातावरची पोट आहेत. बरेच अशी माणसं आहेत बाहेरून पुण्यामध्ये येऊन पोट भरलेले आहेत, भरतात आहे आता. त्यांच्यासाठी मला एवढं करायचं आहे. आणि पाणी, पाण्याची मोठी समस्या पाणी दररोज यायला पाहिजे, ती गरज आहे. पाणी आपली गरज आहे आणि ती व्यवस्थित हवी. प्रत्येक माणसाचा अधिकार आहे पाणी, तर तो हवा. त्यासाठी तुम्ही प्रयत्न करणार आहात. या गोष्टी तुम्ही म्हणताय की बीजेपीच्या काळात हे नाही झालं, ते नाही झालं, पण प्रभागामध्ये आम्ही फिरत असता, विशेषतः पिंपळे गुरव, नवी सांगवे या भागात फिरत असताना चकाचक रस्ते दिसतात, मोठमोठे रस्ते दिसतात, सांस्कृतिक भवन दिसतंय किंवा गार्डन दिसत आहेत आणि हे सगळं दिसतंय आम्हाला. हो, दिसतंय ना. बीजेपीने हा जो केलेला आहे तो वरवरचा विकास केलेला आहे. आता आमच्या एरियामध्ये किंवा माझ्या भागामध्ये ग्रॅज्युएशनला मुलं आहेत, अभ्यास करतात एमपीएससी एमपीएससीचा. त्यांच्यासाठी स्वतंत्र अभ्यासिका नाहीये, ग्रंथालय नाहीये, तर ते मला उभं करायचं आहे त्यांच्यासाठी. म्हणजे शैक्षणिक दृष्ट्या मला ठोस काम करायचं. त्या मुलांनी कुठे जायचं ना. तुम्हाला वाटतं की तुमच्या प्रभागातून मोठमोठे अधिकारी घडावेत? हा, घडावेत, माझी इच्छा आहे. मग तुमचं पहिलं काम काय असेल? लायब्ररी, मला ग्रंथालय हवं. पोरींना म्हणजे मुलांना अभ्यास करायला अभ्यासिका हवी. छान असं माझ्या प्रभागातून प्राधान्यक्रमाने तुम्ही शैक्षणिक गोष्टीवरती जास्त भर देणार. शैक्षणिक गोष्टी महत्वाची. आता शिक्षण तर महत्वाचं आहे आणि गरीब माणसाकडे शिक्षण सोडलं तर काय असतं, सामान्य माणसाकडे फक्त शिक्षण हेच मोठा ठोस आहे त्यांच्याकडं, दुसरं काही नाही. अजून काय गोष्टी आहेत की तुम्हाला वाटतंय की तुमच्या प्रभागामध्ये ह्या गोष्टी व्हायला पाहिजेत? आता महिलांसाठी महिला रोजगार, स्वयंरोजगार अशा गोष्टी व्हाव्यात. एकंदरीत आता एक शेवटचा प्रश्न की तुम्हाला आता प्रभागामध्ये नेतृत्व करायचंय, हे नेतृत्व करत असताना प्रभागामध्ये काय कामं करायची आहेत किंवा कसा प्रभाग दिसावा असं तुम्हाला वाटतं? प्रभागामध्ये अनेक जाती, धर्म लोक राहतात, तर त्या सगळ्या लोकांनी एकोप्यानं राहावं. त्यांना त्यांच्या मूलभूत गरजा, सुखसुविधा सगळं उपलब्ध करून द्यावी, ही माझी इच्छा आहे. माझ्यासारख्या नवीन चेहऱ्याला लोक संधी देतील, हा माझा विश्वास आहे. हा विश्वास खरंच तुमचा शेवटपर्यंत असाच टिकून राहावा आणि तुम्ही तुमच्या प्रभागाचं नेतृत्व करावे अशी या शुभेच्छा देऊन तुम्ही आमच्या स्टुडिओमध्ये आलात आणि संवाद साधलात, त्याबद्दल मनपूर्वक आभार. उमेदवार म्हणून तुम्ही मला या मंचावर बोलवलं, त्याच्याबद्दल मी तुमचे आभारी आहे. आणि सांगावा या न्यूज चॅनलसाठी माझे खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.